डोकारे साखर कारखान्यासाठी आदिवासी टायगर सेनेचा यलगार. राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको. तहसीलदारांचे 6 ते 8 दिवसात समन्वय बैठकीचे लेखी आश्वासन, त्यानंतर आंदोलन स्थगित. नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना कारखान्याचे कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सावरट गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास ठप्प झाली. आंदोलकांनी द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी करत डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी केली. कारखाना सुरू होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील असा इशारा आदिवासी टायगर सेनेने दिला. आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून कारखान्यावर धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी असल्याने कारखाना सील करण्यात आल्याचे सांगितले. तसेच येत्या 6 ते 8 दिवसात बँकेचे अधिकारी द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापन व संबंधितांची समन्वयक बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. डोकारे येथील साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, परिसरातील नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कारखाना सुरू झाल्यास शेतकरी, कामगार व स्थानिक युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आंदोलनात आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित, तालुका अध्यक्ष किरण वळवी, संघटनेचे पदाधिकारी, कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या वेळी सडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अश्विनी सानप, केशव गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी, विनोद पराडे, रमेश पावरा, समाधान केंद्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. जोहार. जय आदिवासी. आदिवासी टायगर सेना ATSच्या माध्यमातून व नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शेतकरी बांधव आहेत, कर्मचारी बांधव आहेत, जे डोकारे कारखान्याशी निगडीत आहेत, त्यांच्या माध्यमातून आज आम्ही 26/6/2024 रोजी धुळे सुरत महामार्ग हे रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि रास्ता रोको आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडलं आहे, सक्सेसही झालेलं आहे. त्या ठिकाणी आंदोलनस्थळी PI साहेब व नवापूर तालुक्याचे तालुका अधिकारी म्हणजे जे आपले तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे. 6 ते 7 दिवसाच्या आत संबंधित जे कारखान्याशी निगडीत जे बँक आहे किंवा मग द्वारकाधीश आहे, तर यांच्या माध्यमातून ती मीटिंग घडवून आणणार आहेत व पुढील ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार आहे. पुढील आमचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, कारखाना सुरू झाला नाही आणि कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नाही, तर आम्ही पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत. पुढील ज्या काही अडचणी येतील, आमच्या ज्या डिपार्टमेंटमध्ये अडचणी येतील, त्या डिपार्टमेंटच्या समोर आम्ही सगळे शेतकरी बांधव, सगळे कर्मचारी आणि तालुक्यातले सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तिथं धरणे आंदोलन करणार आहोत. ही आमची पुढची दिशा राहणार आहे. जोहार. जय आदिवासी. विकास वळवी, तापी परिसर न्यूज, नवापूर.